Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर या लेक्चरपासून आपण चॅप्टर नंबर 4 चालू करणार आहे, व्हेकल कंट्रोल सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, व्हेकलच्या ज्या कंट्रोल सिस्टीम असतील म्हणजे फ्युएल कंट्रोल सिस्टीम असेल किंवा व्हेकलची सेफ्टी कंट्रोल सिस्टीम असेल, तर त्या सेफ्टी कंट्रोल सिस्टीम असेल किंवा फ्युएल कंट्रोल सिस्टीम असेल, याच्यामधल्या ज्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी असणार आहे ज्याच्यामध्ये आपण मेकॅट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स यूज करणार आहे, तर ते कुठल्या टेक्नॉलॉजी असणार आहे ते आपण चॅप्टर नंबर 4मध्ये स्टडी करणार आहे, व्हेकल कंट्रोल सिस्टीम. आणि हा चॅप्टर नंबर 4चा व्हिडिओचा पार्ट नंबर 1 असणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार ते कुठल्या का, तर फर्स्ट वन असणार आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन MPFI इंजिन. MPFI इंजिन सगळ्यांना आपण स्टडी केलेलं आहे, तर त्या MPFI इंजिनमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम कशी यूज केली जाणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन GDI इंजिन. GDI म्हणजे काय, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम कशी यूज केली जाणार ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर बघा, Powertrain Control System. A powertrain control module, also known as a PCM, is an automobile component, a control unit used on motor vehicle. PCM म्हणजे काय, कंट्रोल मॉड्यूल असणार आहे, तो फ्युएल क्वांटिटी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. इट इज जनरली अ कंबाइंड कंट्रोल युनिट कन्सिस्टिंग ऑफ ECU अँड TCU. The PCM means power control module controls more than 100 factors in a car or a truck. There are many hundreds of error codes that can occur which indicate that some subsection of the car is experiences a problem. When one of these error occurs, usually it will turn on the check engine light on the dashboard. The PCM is essentially the brain of the engine control system. म्हणजे काय, तर गाडीमध्ये कुठल्या प्रकारचा एरर आला तर आपल्याला डॅशबोर्डवर काय दिसतोय, एक चेक सिग्नल दिसतोय, चेक इंजिन म्हणून. तर तो चेक इंजिन म्हणून सिग्नल आलेला असणार आहे, तो काय असणार आहे, तर गाडीमध्ये एरर असणार आहे किंवा एरर कोड येणार आहे. आणि तो एरर कोड कशामुळे येतो, तर या PCM मॉड्यूलमुळे येतो. आणि तो एरर कोड आपण इरेज केला की काय होणार आहे, किंवा एरर कोड फाइंड केला की काय होणार आहे, आपल्याला व्हेकलमध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे ते जनरली आयडेंटिफाय करू शकतो. आणि तो आपण काय करू शकतो, तर ठीक करू शकतो, किंवा त्याचं काय करू शकतो आपण, तर एखादा प्रॉब्लेम आला असेल तर तो आपण काय करू शकतो, त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो. तर अशा प्रकारे ही पॉवर ट्रेन कंट्रोल सिस्टीम वर्क होती. आता त्याच्यामध्ये फर्स्ट वन असणार आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन MPFI सिस्टीम. MPFI म्हणजे काय, मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम कशी यूज केली जाणार आहे बघा. इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टीम is an assembly of electronic and electromechanical components that continuously varies the fuel and spark setting in order to satisfy गव्हर्नमेंट एक्झॉस्ट एमिशन अँड फ्युएल इकॉनॉमी रेग्युलेशन. म्हणजे काय, तर ही इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम काय करते, तर जे सगळे पॅरामीटर्स असणार आहेत ते सगळे पॅरामीटर्स मॉनिटर करणार आहे. आणि पॅरामीटर्स मॉनिटर केल्यानंतर काय होणार, ती फ्युएल क्वांटिटी असेल किंवा स्पार्क असेल ह्याच्यावर कंट्रोल ठेवणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे एमिशन असेल ते एक्झॉस्ट एमिशन कमी होणार आहे, किंवा जे फ्युएलची कन्झम्पशन असेल ते फ्युएलचं कन्झम्पशन कमी करण्याचं काम ही सिस्टीम करणार आहे. तर बघा, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम काय करणार आहे, द इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टीम रिसीव्स इनपुट इलेक्ट्रिकल सिग्नल फ्रॉम द व्हेरियस सेन्सर्स अँड दॅट मेजर द स्टेट ऑफ द इंजिन. फ्रॉम दिस सिग्नल द कंट्रोलर जनरेट्स आउटपुट इलेक्ट्रिकल सिग्नल दॅट डिटरमाइन द इंजिन कॅलिब्रेशन. In modern engine control system, the controller is a special purpose digital computer built around a microprocessor. म्हणजे काय, हे जनरली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम काय करणार आहे, तर वेगवेगळे जे सेन्सर्स असणार आहे त्या सेन्सर्स करून काय घेणार आहे, ती इनपुट घेणार आहे. इनपुट घेतल्यानंतर ती काय करणार, त्या डेटावर मॅनिप्युलेशन करणार आहे. आणि डेटावर मॅनिप्युलेशन केल्यानंतर काय करणार, ती आउटपुट जनरेट करणार. आणि आउटपुटमध्ये काय असणार आहे, तर जी फ्युएलची क्वांटिटी असेल त्या फ्युएलच्या क्वांटिटीवर कंट्रोल केलं जाणार आहे किंवा स्पार्कवर कंट्रोल केलं जाणार आहे, जेणेकरून काय होणार आहे की जी फ्युएलची क्वांटिटी असेल ती फ्युएलची क्वांटिटी सेव्ह झाली पाहिजे, प्लस काय झालं पाहिजे, जो एक्झॉस्ट इमिशन आहे ते एक्झॉस्ट इमिशन कमी झालं पाहिजे. तर अशा प्रकारे ही इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम वर्क होणार आहे. तर आपण पुढे आता नेक्स्ट फिगरमध्ये एक्झॅक्टली बघूया की कंट्रोल सिस्टीम कशी वर्क होणार आहे ती. तर आता फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल ही काय असणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन MPFI
इंजिन. तर आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेन्सर आहेत. तर ते कुठले सेन्सर आहे बघा. तर फर्स्ट वन आहे एम एफ म्हणजे काय, मास एअर फ्लो सेन्सर. हे सगळे आपण सेन्सर चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितलेले आहे. मास एअर फ्लो सेन्सर हा असणार आहे एम एफ सेन्सर. नेक्स्ट असणार आहे सी टी म्हणजे काय, कूलंट टेम्परेचर सेन्सर. हा आहे तो कूलंट टेम्परेचर सेन्सर. नेक्स्ट आहे HEGO म्हणजे हिटेड एक्झॉस्ट गॅस O2 सेन्सर. HEGO हे हिटेड एक्झॉस्ट गॅस O2 सेन्सर. नेक्स्ट आहे POS और RPM म्हणजे काय, क्रँकशाफ्ट अँगल पोझिशन सेन्सर किंवा RPM सेन्सर सायकल. हा कुठे सेन्सर आहे, तर हा सेन्सर आहे. नेक्स्ट आहे TPS म्हणजे थ्रोटल पोझिशन सेन्सर. हा आहे तो थ्रोटल पोझिशन सेन्सर. नेक्स्ट आहे DPS म्हणजे डिफरन्शियल प्रेशर सेन्सर और EGR कंट्रोल. हा DPS. नेक्स्ट आहे EGR म्हणजे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. तर कुठे आहे, हा एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. आणि IO म्हणजे काय, इनपुट और आउटपुट. तर आता हे जे आपण सगळे सेन्सर बघितले, हे सेन्सर काय करतात, तर त्या ठिकाणी जे कंडिशन असणार आहे ते सेन्स करणार ते, आणि सेन्स केलेल्या कंडिशन कुठं पाठवणार, तर या इनपुट युनिटला पाठवणार. तर इथं तुम्हाला दिसत असेल, तर MF सेन्सरनं जी कंडिशन असेल ती इनपुट युनिटला पाठवलेली आहे. नेक्स्ट DPS सेन्सरनं जी असेल ती कंडिशन इथं पाठवलेली आहे. नेक्स्ट कूलंट टेम्परेचर सेन्सरनं कंडिशन पाठवलेली आहे. RPM सेन्सरनं कंडिशन पाठवलेली आहे. सायकलनं इथं सेन्सरनं सगळ्या कंडिशन इथं पाठवलेल्या. त्या कुठं पाठवलं जातं, तर इनपुट युनिटला पाठवलं जातं. तर इनपुट युनिटमध्ये या कंडिशन पाठवल्यानंतर काय करणार, हा कंट्रोलर त्या डेटावर मॅनिप्युलेशन करणार आहे किंवा कॅल्क्युलेशन करणार आहे आणि त्याच्यानुसार आउटपुट जनरेट करणार आहे. आणि ते आउटपुट जनरेट केलेले काय डिसाईड करणार आहे, तर इथून जी फ्युएलची मीटरिंग होणार आहे म्हणजे काय, फ्युएलची क्वांटिटी किती इंजिनमध्ये सप्लाय करायची हे डिसाईड केलं जाणार आहे. प्लस इथून आउटपुट कुठं जाणार, तर इग्निशनमध्ये जाणार आहे. इग्निशन म्हणजे काय, तर स्पार्क किती इंटेन्सिटीचा जनरेट करायचं हे सगळं डिसाईड केलं जाणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे, तर इंजिनचं जे फ्युएल कन्झम्पशन असणार आहे ते फ्युएल कन्झम्पशन कमी होणार आहे. आणि प्लस जे एक्झॉस्ट इमिशन असणार आहे ते एक्झॉस्ट इमिशन कमी होण्याचं काम होणार आहे. तर अशा प्रकारे ही जी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम असणार ती इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम वर्क होणार आहे. नेक्स्ट पॉईंट काय बघा, तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन GDI सिस्टीम. GDI म्हणजे काय, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम. तर ह्याच्या आधी आपण जे पेट्रोल इंजिनमध्ये बघितलेलं, तर पेट्रोल इंजिनमध्ये काय करत होतो, तर आपण एअर आणि फ्युएलचं मिक्सर करत होतो आणि ते इंजिनमध्ये सप्लाय करत होतो. तर GDI सिस्टीममध्ये काय केलं जाते, तर एअर आणि फ्युएलचं मिक्सर केलं जात नाही, तर डायरेक्टली एअर इंजिनमध्ये इंजेक्ट केली जाते आणि पेट्रोल जे असणार आहे ते पेट्रोल काय केलं जाणार आहे, तर डायरेक्टली इंजेक्ट केलं जाणार आहे. म्हणजे जसं डिझेल इंजिन वर्क होणार आहे सेम तसंच इथं वर्क केलं जाणार. त्याला म्हणायचं GDI सिस्टीम किंवा GDI इंजिन किंवा त्यालाच काय म्हणतात, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन. तर बघा, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन दॅट इज GDI ऑल्सो नोन ॲज अ पेट्रोल डायरेक्ट इंजेक्शन ॲज शोन इन फिगर. तर नेक्स्ट आपण फिगर बघणार आहे. दिस सिस्टीम इज एम्प्लॉयड इन मॉडर्न 2-stroke or 4-stroke gasoline engines. The gasoline is highly pressurized and injected via a common rail fuel line directly into the combustion chamber of each cylinder. Directly injecting fuel into the combustion chamber requires high pressure injection. The GDI engines operate on a full air intake. There is no air throttle plate. Engine speed is controlled by the engine control unit. In this only combustion air flows through open intake valve on the induction stroke. The engine management system continuously chooses among 3 combustion mode, that is ultra lean mode, stoichiometric mode or full power mode. Each mode is characterized by the air fuel ratio. ओके. तर बघा, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीममध्ये काय केलं जाणार आहे, तर इंजिनमध्ये काय केलं जाणार आहे, किती अमाऊंट ऑफ फ्युएल तिथं स्प्रिंकल करायचं आहे हे स्प्रिंकल करणं डिसाईड केलं जाणार. आणि ते कसं केलं जाणार, तर वेगवेगळ्या सेन्सरनुसार इंजिनची कंडिशन तिथं कळणार आहे. आणि त्या कंडिशननुसार काय करणार, तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम काय करणार आहे, तर किती अमाऊंट ऑफ फ्युएल इंजिनमध्ये इंजेक्ट करायचं हे डिसाईड करणार. तर हे फंक्शन असणार आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीमचं. तर आता आपण एक्झॅक्ट फिगरमध्ये बघूया की ही सिस्टीम कशी वर्क होणार आहे ते. तर आता इथं एक्झॅक्ट फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल की इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम युज्ड इन GDI सिस्टीम म्हणजे कशी वर्क होणार आहे. तर आता बघा, हे काय असणार आहे, तुमचं इंजिन आहे, त्याच्यानंतर हा इंजेक्टर बसवलेला आहे, हा असणार आहे स्पार्क प्लग, त्याच्यानंतर हा ECU कंट्रोल त्याला करणार आहे. नेक्स्ट असणार आहे फ्युएल टँक आणि हाय प्रेशर पंप, आणि ही असणार आहे कॉमन रेल. तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे, हाय प्रेशर पंपकडून काय येणार आहे, जे हाय प्रेशरायझड फ्युएल असणार आहे ते या फ्युएल रेलमध्ये इथे येणार आहे. आता अकॉर्डिंग टू द फायरिंग ऑर्डर काय होणार आहे, सिलेंडर नंबर 1, 2, 3, 4 त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर हा इंजेक्टर काय करणार आहे, फ्युएल इंजेक्ट करणार आहे आणि त्याच्यानुसार स्पार्क पडणार आणि काय होणार आहे, जे एअर फ्युएलचं किंवा जे मिक्सचर असणार ते मिक्सचर काय होणार आहे, तिथं बर्न होणार आहे. आता ECU हा काय करणार आहे, तर कंट्रोल करण्याचं काम करणार आहे किंवा इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम असणार आहे ती काय करणार आहे,
की किती अमाऊंट ऑफ फ्युएल इथं इंजेक्ट करायचं हे डिसाईड करणार आहे. आणि हे डिसाईड कोण करणार तर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल सिस्टीम. तर अशा प्रकारे ही इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम असणार आहे. ती इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम GDI सिस्टीममध्ये वर्क होणार आहे. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे तर प्रॉपर अमाऊंट ऑफ फ्युएल इथं इंजेक्ट केल्यामुळं काय होणार आहे, जे फ्युएल तुमचं एक्झॉस्टमधून बाहेर पडणार आहे ते वेस्ट होणार आहे. ते वेस्ट कमी होण्याचे चान्सेस इथं असणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे, जे एक्झॉस्ट इमिशन असणार आहे त्याच्यावर कंट्रोल येणार आहे. प्लस काय होणार आहे, इंजिनची इफिशियन्सी असणार आहे किंवा इंजिनची इकॉनॉमी असणार आहे ती वाढण्याचं काम होणार आहे. तर अशा प्रकारे ही जी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम असणार आहे ती इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम वर्क होणार आहे इन द GDI इंजिन, म्हणजे काय गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन इंजिन.